राष्ट्रवादीचे अजित पवार गटामधले अजून एकत्रितरित्या राष्ट्रवादी आलेली नाहीये, तर खालचे नेते त्यांना खुर्चीवर बसून स्वतःच सत्ता चालवतील का, असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. कारण त्यांना जे खाते दिलेले आहेत त्याच्यामध्ये अल्पसंख्याक, त्यानंतरनं क्रीडा व युवा आणि त्यानंतर अजून एक कुठलं तरी खातं दिलेलं आहे त्यांच्याकडे. असे 3 खाते दिलेले आहेत. पण मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खातं म्हणजे महाराष्ट्राच्या खजिन्याच्या चाव्या स्वतःजवळ ठेवलेल्या आहेत आणि ती बरोबर सुद्धा आहे. अनुभव असणं गरजेचं आहे आणि दादांनंतर अर्थ खातं सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या हातात घेतली. याच्यापेक्षा सुरक्षित हात सध्याच्या घडीला कोणताच नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट राष्ट्रवादीचा विषय येतो की राष्ट्रवादी पक्ष आता एकत्रित येणार का, आणि एकत्रित आला तर त्याचा लीडर कोण असेल. कारण पवार साहेबांचं वय आता जवळजवळ 86-87च्या जवळपास आहे आणि या वयामध्ये त्यांना राष्ट्रवादी सांभाळली जाईल का, किंवा त्यांच्या निर्णयाचा आदर बाकीचे नेते राखतील का. आणि दुसरी गोष्ट, याची चर्चा अजितदादांनी आधीच करून ठेवली होती. 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशा बातम्या समोर येत आहेत आणि शरद पवारांनी सुद्धा या गोष्टीला किंवा या राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या सूचनेला किंवा गोष्टीला हवा दिलेली आहे की त्यांनी सुद्धा म्हणलेलं आहे की अजितची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावेत. मग या हिशोबाने जर पाहिलं तर भविष्यामध्ये फार फार तर 2-3 आठवड्यामध्ये राष्ट्रवादी आपल्याला एक झालेली दिसू शकते जिल्हा परिषद निवडणुकांनंतर. पण महाराष्ट्राचं असेल किंवा देशाचं नेतृत्व राष्ट्रवादीचं कोण करेल, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण एकीकडे शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर दुसरीकडे सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय नेत्याची किंवा राष्ट्रीय अध्यक्षाची खुर्ची सध्याच्या घडीला रिकामी आहे अजित पवार गटाची, आणि शरद पवार गटाची खुर्ची पवार साहेबांच्या हातातच आहे. आणि या सर्वांमध्ये नेतृत्व कुणाच्या ताब्यात जाईल. कारण राष्ट्रवादी हा असा पक्ष आहे ज्यामध्ये फक्त नेते घडलेले आहेत, तिथं कार्यकर्ते नाहीत. प्रत्येकाचा म्हणजे जवळजवळ 70-80% जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्या सर्वांचे कुठे ना कुठे सहकारी संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत, कारखाने आहेत, साखर कारखाने आहेत. अशा वेगवेगळ्या पदांवर राहणारी ही माणसं आहेत आणि नेहमी सत्तेमध्ये राहणारी माणसं राष्ट्रवादीची आहेत. भले ते विरोधात जरी बसले तरी त्यांचा सत्तेचा मोह कधी सुटला नाही, हे आपल्याला नेहमी पाहायला भेटतंय. आणि या सर्वांमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आता शरद पवारांनंतर त्यांचा वारसदार म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जात होतं. आता अजित पवारांचा वारसदार कुणाला सापडत नाही. माणसाची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही हे जितकं खरं आहे, त्या माणसाच्या रिप्लेसमेंटच्या जागी एकाच्या जागी 3 माणसं लावून 4 माणसं लावून काम करून घेतलं जातंय. भले रिप्लेसमेंट मिळत नसेल पण अजितदादांची जागा